नमस्कार. श्री रमेश बावकर लिखित ज्ञानतेचं देव ही श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनावरील कादंबरी आपण वाचत आहोत. आज आपण 55व्या प्रकरणाला सुरुवात करतो आहोत. सातपुड्याच्या घनदाट जंगलातून संत मंडळींचा प्रवास चालू होता. निरव शांतता होती. सर्व जंगल विठ्ठल नामाने गरजत होते आणि त्याचे पडसाद आजूबाजूच्या दरीतून घुमत होते. त्यामुळे विठ्ठलाचे नाव केवळ संत मंडळीच्या मुखातूनच बाहेर पडत असे नव्हे, तर सभोवतालच्या डोंगर, दऱ्या, कपाऱ्यासुद्धा त्यांना साथ देत होत्या. त्यामुळे एखादा प्रपात जसा कोसळताना त्याचा सतत आवाज होतो, तशी विठ्ठल नामाची आवर्तने सतत होत होती. विठ्ठल नामाला पार्श्वसंगीत होते. अरण्यातील पक्षी अनेक प्रकारचे आवाज काढून विठ्ठल नाव कानी पडल्याचा आनंद व्यक्त करत होते. झाडे पानांची सळसळ करून चिपळ्या वाजवत होती, तर जमिनीवरील पाचोळा चुरचूर आवाज करून संतांच्या चरणस्पर्शाने पवित्र झाल्याबद्दल धन्यता प्रदर्शित करत होता. मोकळे मैदान पाहून रात्रीचा मुक्काम करण्याचा संत मंडळींचा विचार होता. नामदेव मधूनच अभंगाची ओळ म्हणत असे व इतर त्याला साथ देत होते. आणि इतक्यात कुठून तरी एक तीर आला व सर्वांच्या समोर काही अंतरावर जमिनीत रुतला. सगळे एकदम थांबले. अचानक कुठून तरी एकदम 2 व्याध समोर आले. त्यापैकी एक त्यांचा म्होरक्या असावाचे दिसत होते. संत मंडळी एकदम शांत होती. कोणाच्याही चेहऱ्यावर भीती नव्हती. कोणी एक नवीन यात्रेकरूस भेटावा अशा थाटात सर्वजण त्याच्याकडे पाहत होते. व्याधाला हा अनुभव नवीन होता. तरीही लोकांना घाबरवून सोडण्यासाठी व्याध गरजला. कोणीही हालू नका, कोणीही पळून जाण्याचा प्रयत्न करू नका. तुमच्याजवळ असलेली सामानाची सर्व बोचकी येथे आणून टाका. कोणीही काहीही लपवून ठेवू नका. कोणी हल्लात व पळून जाण्याचा विचार केलात तर माझ्या बाणांचा नेम इतका अचूक आहे की तसे कशाला, तुम्ही प्रत्यक्षच पहा, असे म्हणून व्याधाने धनुष्याला बाण लावला. बाजूच्या माणसाला खूण केली. त्याने झाडावर एक दगड भिरकावला. पानांच्या चिंध्या करीत व फांद्यावर आपटत तो दगड गेला. पण दमून भागून विश्रांती घेणाऱ्या एका पक्षाच्या उरात त्याने धडकी निर्माण केली. जीवाच्या भयाने त्याने आकाशात भरारी मारली व सुरक्षित स्थळाचे निरीक्षण करू लागला. तोच व्याधाच्या धनुष्यातून बाण सुटला व अंतराळात फिरणाऱ्या त्या पक्षाला घेऊन जमिनीवर पडला. स्वतःच्या यशस्वी शरसंधानाने खुश होऊन व्याधाने विकट हास्य केले व मोठ्या अभिमानाने त्याने संत मंडळींकडे पाहिले. पण सर्वांचे चेहरे जसे होते तसेच होते. यात यत्किंचितही फरक पडला नव्हता. ज्ञानदेवांनी विचार केला, जसा रोगी तसे औषध. ज्ञानदेव आपल्या संत मेळ्याकडे वळून म्हणाले, नामदेवा, नरहरी बुवा, सावतामाळी, मुक्ता, सोपाना सर्वांनी आपापल्याजवळ काय आहे ते येथे या व्याधराजांच्या समोर आणून ठेवा. त्यांना त्यातील काय पाहिजे असेल ते घेतील आणि जे उरेल ते आपण घेऊन पुढे जाऊ. सर्वांनी आपापली बोचकी पडशा व्याधाच्या समोर आणून ठेवली. व्याध सर्व निरीक्षण करत होता, पण एकही बोचके जड असल्याचे दिसत नव्हते. व्याध म्हणाला, तुम्ही कोण आहात? आम्ही यात्रेकरू आहोत. तू कोण आहेस? व्याधाला असा उलट प्रश्न करणारा अजून कोणी भेटला नव्हता. व्याधाने सर्वांकडे अभिमानाने पाहत व जोरातच उत्तर दिले, मी व्याध आहे. तुझा व्यवसाय काय आहे? वाटमारी करून यात्रेकरूंना लुबाडणे. काय तुझ्या या व्यवसायावर तुझ्या कुटुंबाची गुजराण होते? छे छे, माझ्या बापजाद्यांनी खूप मिळवून ठेवले आहे की मला हा व्यवसाय करण्याची गरज नाही. मग उगाच पापाचा डोंगर का वाढवतोस? स्वतःचा व्यवसाय करण्यात पाप कसले आले? व्यापारी व्यापार करतो, शेतकरी शेती करतो, बामण भटगिरी करतो, त्यांना पाप लागत नाही ते, आणि मलाच कसे पाप लागेल? एकदम बरोबर. स्वतःला व कुटुंबाला उपजीविकेला पुरेल एवढेच मिळवण्यात कोणतेही पाप नाही. पण जो स्वतःच्या चैनीसाठी, ऐशारामासाठी, जिभेचे चोचले पुरवण्यासाठी म्हणून जे अधिक मिळवतो ते पाप आहे. तुला लुटायचे आहे ना, ती बोचकी घेऊन जा. त्यात तुला काय मिळते ते पहा व आजच्या रात्रीपुरता तू आम्हाला शिधा दे, म्हणजे आम्ही तो इथे शिजवून खाऊ व उद्या पुढील प्रवासाला जाऊ. व्याधाने बोचकी तपासली. त्यात त्याला काहीच मिळाले नाही. ज्ञानदेवाने त्याला सांगितले ते त्याला समजले नाही, तरी त्याच्या एक गोष्ट निश्चित लक्षात आली की ही माणसे वेगळी आहेत. व्याध तेथून जाऊ लागला. व्याध निघाला तसे ज्ञानदेवाने त्याला हाक मारली, व्याधराज. व्याध हाक ऐकून परत आला व म्हणाला, काय लपवून ठेवलं आहे काय? काय असेल ते द्या व मग जा.
ज्ञानदेवांनी व्याधाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले व म्हणाले, व्याधराज, तो पक्षी मरून पडला आहे. तो आपण खाण्यासाठीच मारला ना, मग घेऊन का जात नाही त्याला? अशा पक्षाचे मांस आम्ही तर रोज खातो. माझा नेम दाखवण्यासाठी मी तो पक्षी मारला. केवळ तुमचा नेम दाखवण्यासाठी एका जीवाची हत्या? व्याधराज, जीव एवढा का स्वस्त झालेला आहे? अहो, असे कितीतरी पक्षी माझी पोरे रोज मारतात आणि मातीत पुरून टाकतात. त्याची काय गंटी? व्याधराज, दुसऱ्याचा जीव म्हणजे त्याला काहीच किंमत नाही. जो जीव तुम्ही घेतला तो परत तुम्हाला घालता येतो? तुम्हाला पक्षी नको आहे तर तुम्ही त्याला परत जिवंत करू शकता? व्याध या प्रश्नाने गोंधळला. अपराधी चेहरा करून तो म्हणाला, छे छे, त्याला जिवंत कसे करता येईल? व्याधराज, ही सृष्टी परमेश्वराची आहे. येथे सर्वांना मुक्त संचार करण्याचा अधिकार आहे. तुम्ही अशा प्रकारे दुसऱ्याचा अधिकार हिसकावून घेऊ शकत नाही. परमेश्वर त्याबद्दल तुम्हाला शिक्षा करेल. समजा असेच मुले खेळता खेळता तुमच्या मुलाच्याच छातीत बाण घुसला व तो मेला तर? व्याधाने कानावर हात ठेवले. ज्ञानदेवाने सोपानाकडे पाहिले. त्याने मेलेला पक्षी उचलून आणला. त्याच्या अंगातून आरपार बाण गेलेला होता. ज्ञानदेवांनी तो पक्षी व्याधासमोर धरला. व्याधाला तेथे त्याचा मुलगा दिसू लागला, कारण काही वर्षापूर्वी त्याचा एक मुलगा असाच बाण लागून मेला होता. त्याच्या डोळ्यातून अश्वे वाहू लागली. ज्ञानदेवाने पक्षाच्या अंगातील बाण हळूच बाहेर काढला. त्यांनी सद्गुरू निवृत्तीनाथांकडे पाहिले. निवृत्तीनाथांनी मान हलवली. ज्ञानदेवाने पक्षाच्या अंगावरून हळूच हात फिरवला व दोन्ही हातांनी धरून त्या पक्षाला हवेत उंच उडवला. आणि काय आश्चर्य, पक्षी फडफड पंख उडवीत उडून गेला. व्याध आ बसून पाहतच राहिला. त्याने झटकन वाकून नमस्कार केला. ज्ञानदेवाचे पाय धरले, स्वतःच्या तोंडात मारून घेऊ लागला. महाराज, क्षमा करा, फार मोठा अपराध झाला. आपण क्षमा केल्याशिवाय मी पाय सोडणार नाही. ज्ञानदेवाने त्याला हाताला धरून उठवले व त्याला म्हणाले, क्षमा मी कोण करणार व्याधराज? परमेश्वराची क्षमा मागा. पण परमेश्वर तेव्हाच क्षमा करेल जेव्हा तू आमच्या जवळचे धन लुटून घेशील. महाराज, खरोखरच मला धन नको. आपण क्षमा करावी हीच इच्छा. व्याधा, अरे सोने, नाणे, पैसा, चांदी, कपडे ही काय धनदौलत आहे? हे तर सर्व मातीचे प्रकार आहेत. आम्हा सर्वांजवळ ह्याहीपेक्षा फार मोठी दौलत आहे. कोणती आहे माहीत आहे? तर ऐक. आणि सर्व संत मेळ्याने हरिनामाचा, विठ्ठल नामाचा गजर केला. पांडुरंग हरी, वासुदेव हरी, विठ्ठल 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 विठ्ठल. आणि काही पळे या नामगजराने अरण्य दुमदुमून गेले. ज्ञानदेवांनी एक ध्वजपताका व्याधाच्या हाती दिली व सांगितले की, व्याधा, विठ्ठल भक्तीचे धन तू आमच्याजवळून घे. रोज विठ्ठलाचे नाम घेत जा. येणाऱ्या जाणाऱ्या वाटसरूंना जंगल पार करण्यास तू मदत कर. त्यांचे रक्षण, पालन हीच परमेश्वराची सेवा. यानेच परमेश्वर तुला क्षमा करेल. आजपासून तुझे नाव हरिपाल झाले व तू तुझ्या मुलांनाही हीच दीक्षा दे. आम्ही निघतो. हरिपाल सर्वांच्या पाया पडला. आग्रहाने सर्वांना थांबवून घेतले. रात्रीचा शिधा दिला. सर्वांनी भोजन केले. रात्री ज्ञानदेवांचे कीर्तन झाले. रात्रभर व्याध नव्हे, हरिपाल झोपलेल्या संत मंडळींचे रक्षण करत होता. पहाट झाली व संत मंडळींनी हरिपालाचा निरोप घेतला. गिरनारचा डोंगर उतरून संत मंडळी मारवाडात आली. वसंताने पाठ फिरवली व ग्रीष्माने प्रवेश केला. डोक्यावर तप्त सूर्य, पायाखाली तप्त वाळू, सभोवतालचे वातावरण तप्त. तप्त वाळूवरून वाहणारे वारेही तप्त. त्यामुळे तप्त उन्हाळ्याच्या झळा अंग भाजून काढत होत्या. विठ्ठल नामाच्या गजरात देहभान हरपून जरी संत मंडळी चालली होती तरी देहधारी जीवाला जे कष्ट पडायचे ते पडतच होते. मग ती साधी सामान्य माणसे असोत व संत सज्जन लोक असोत. देह म्हटला की क्षुधा, तृषाही आलीच. सर्वसामान्य माणसाप्रमाणे त्यांच्या जिभेला चोचले नसतील. अमुकच पदार्थ हवा व तोही अमुक एका वेळेलाच हवा असा अट्टहास नसला तरी वेळेला काहीतरी पाहिजे एवढेच. त्याप्रमाणे जे मिळेल व जसे मिळेल त्यावर वेळ काढीत मंडळी येतपर्यंत आली होती. दक्षिणेतील मद्र देशातील पाऊस सोसला, उत्तरेची थंडी सोसली. आता मारवाडातील उन्हाळ्याचा नमुना त्यांना जाणवत होता. मध्यान्हीची वेळ होती. बराच वेळचा पायी प्रवास झाला होता. तप्त सूर्याने अंग भाजून काढून शरीरातील पाणी शोषून घेतले होते. कपाळावरून हात फिरवला तरीही घामाचा थेंब लागत नव्हता. विठ्ठल नामाचा गजर करून घशाला कोरड पडली होती. शुष्क कंठातून आवाज बाहेर येत नव्हता.
पाण्याची जरुरी भासू लागली होती. नामदेव म्हणाला, ज्ञानदेवा, तहान लागली. पाण्याची विहीर कुठे नजरेस येते का? नामदेवा, मी सुद्धा तोच विचार करत होतो. माझी नजर त्यासाठीच भिरभिरत आहे. मला वाटते अजून जरा पुढे गेले तर काहीतरी कळेल. कारण थोड्या दूर अंतरावर झाडाची हिरवी पानं दिसत आहेत व काही पक्षी उडताना दिसत आहेत. तेव्हा तेथे काही वस्ती असावी असे वाटते. जरा पुढे गेल्यावर निश्चित समजेल. सर्वजण कपाळावर हात घेऊन काही दिसते की काय याचा प्रयत्न करू लागली. पावले पडत होती, पण ती आता जड झाली होती. थोड्या वेळाने कोणी स्त्रिया पाण्याचा हंडा डोक्यावरून घेऊन जाताना दिसू लागल्या. सर्वांना हुरूप आला. त्यांची पावले वेगाने पडू लागली. त्यांना जवळच एक कुवा म्हणजे विहीर दिसली. विहिरीवर कोणीही नव्हते. मनसोक्त पाणी पिऊन घ्यावे म्हणून सर्वजण लगबगीने विहिरीजवळ आले. त्यांनी विहिरीत डोकावून पाहिले तेव्हा त्यांना दिसले की ही विहीर नसून जणू एक मोठे बीळच आहे व ते बीळ कदाचित पाताळापर्यंत गेले असावे. कारण तो कुवा खूपच खोल होता व त्याच्या तळाला पाणी दिसत होते. आता इतक्या खोलीतून पाणी वर कसे काढावे हा प्रश्न होता. नामदेवाच्या मनाची तगमग झाली. मारवाडातील लोकांचे पाण्याचे हाल किती भयंकर आहेत याची नामदेवाला कल्पना आली. पण त्या मानाने महाराष्ट्रातील विहिरी खूपच उथळ आहेत व भरपूर पाणी देतात असे नामदेवाला वाटले. नामदेवाला चंद्रभागेची आठवण झाली. नामदेव मनात देवाची प्रार्थना करू लागला. पांडुरंगा, अरे या जगातील सर्व लोक तुझी लेकरेच आहेत ना, मग हा तुझा भाव का? एकाला पाण्यात बुडवून मारतोस आणि एकाला पाण्या वाचून मारतोस. भगवंता, काय ही तुझी लीला? सर्व ठाई समभाव ठेवायला सांगणारा तूच असा भेद करतोस. जणू नामदेवाच्या कानात देव बोलले. नामदेव ते ऐकून म्हणाला, देवा, काय म्हणता? ही ज्यांच्या त्यांच्या कर्माची फळे आहेत. देवा, तुमचे म्हणणे एक वेळ मानले तरी शिक्षा करणारा कठोरपणे शिक्षा करू शकतो, पण देवा, पाहणारा तेवढा निर्दय होऊ शकत नाही. तेव्हा ज्ञानदेवांनी नामदेवाची तंद्री मोडली. ज्ञानदेव म्हणाले, नामदेवा, अरे कसला विचार करतोस? तुला तहान लागली ना, मग पाणी पिऊन ये. नामदेव आश्चर्याने ज्ञानदेवाकडे पाहू लागला. नामदेव म्हणाला, ज्ञानदेवा, अरे पाणी पिऊन ये म्हणजे काय? एवढ्या खोल कुव्यामध्ये उतरणार तरी कसे आणि वर येणार तरी कसे? आणि तू पाणी पिऊन आलास? नाही नामदेवा, तुला तहानलेला ठेवून मी पाणी कसे पिणार? मग इतर कोण पाणी प्यायले आहेत? नामदेवा, पाणी किती खोल आहे, मग कोणीतरी पाणी पिऊ शकेल का? मग ज्ञानदेवा, तू पाणी पिऊन ये असे तू मला कसे म्हणालास? हे मला समजले नाही. म्हणजे नेमके तुला काय म्हणायचे आहे? नामदेवा, जशी परिस्थिती असेल तसे वागले पाहिजे. हा पहा, मी पाणी पिऊन येत होते आणि ज्ञानदेव अदृश्य झाले आणि थोड्या वेळाने तोंडावरून ओले हात फिरवत ज्ञानदेव नामदेवासमोर प्रकट झाले. नामदेवाने विचारले, ज्ञानदेवा, हे काय? तू पाणी पिऊन आलास ते कसे? नामदेवा, आता हे का मी तुला सांगायला पाहिजे? आणिमा सिद्धीच्या योगाने मी सूक्ष्म रूप घेऊन खाली गेलो आणि पाणी पिऊन आलो. ज्ञानदेवा, आणि इतरांचे काय? नामदेवा, इतरसुद्धा तितकेच समर्थ आहेत हे मला माहीत आहे. सर्वांनी पाणी प्यावे व पुढच्या मार्गाला लागावे. ज्ञानदेवा, अरे आपणासारख्या सिद्ध पुरुषांनी केवळ स्वतःचा स्वार्थ पाहिला तर कसे चालेल? मी विचार करतोय येथील आत्ताच गेलेल्या स्त्रियांचा. त्यांना या इतक्या खोलवरून पाणी काढण्याचे किती कष्ट होत असतील. आपणाकडील विहिरींना किती वर पाणी असते, तेव्हा आपण येथील लोकांची तशीच सोय व्हावी असे का पाहू नये? नामदेवा, आत्ताच तू पांडुरंगाशी बोललास ना, मग पांडुरंगाने काय उत्तर दिले? जो तो ज्याचे ज्याचे कर्मभोग भोगत असतो, होय ना? न्यायाधीशाने शिक्षा द्यायची व त्यानेच दया दाखवायची ही काही योग्य रीत होऊ शकत नाही व त्या न्यायाला काही अर्थही राहणार नाही. मग ज्ञानदेवा, तुला म्हणायचे तरी काय? मारवाडातील पाण्याचे हे हाल असेच उघड्या डोळ्यांनी आपण पाहून आणि आपल्यापुरती तहान भागून आपण निघून जायचे? नामदेवा, मग तुझा विचार तरी काय आहे? ज्ञानदेवा, हे पाणी ओंजळीने पिता येईल इतके वर आल्याशिवाय मी येथून उठणार नाही. पांडुरंगाचे नाम घेत येथेच प्राणत्याग करीन. आणि नामदेवाने विहिरीच्या काठी बैठक मारली. विठ्ठल नामाचा गजर सुरू झाला. सर्व संत मंडळी पांडुरंगाचे भजन करू लागली. नामदेव आर्ततेने पांडुरंगाला विनवत होता. पांडुरंगा, माझे सर्व काही तूच आहेस. तूच माझा देव आहेस. इष्ट, बंधू, सखा, सोयराई आहेस. माझी लाज तुझ्या हाती आहे. देवा,
हे पाण्याचे हाल माझ्याच्याने पाहवत नाहीत, तेव्हा तू कृपावंत व्हावेस. भगवंता, पाणी हे जीवन आहे, तेव्हा त्याची येथे मुबलकता असू दे. ही विहीर भरून आली पाहिजे, म्हणजे सर्वांना सहज पाणी हाती लागेल. आणि तसे झाल्याशिवाय पांडुरंगा मी पाणी पिणार नाही. माझा येथे पाण्यावाचून प्राण गेला तरी हरकत नाही, पण मी येथून हलणार नाही. पण देवा, आपण इतके निर्दय निश्चितच नाहीत, तेव्हा आपण मजवर कृपा करा व या लोकांचे हे पाण्याचे हाल थांबवा. देवा, आपणाला अशक्य असे काहीच नाही, तेव्हा देवा तुम्ही ही माझी आळ पुरवावीच. नामदेवाने विठ्ठल नामाचे भजन सुरू केले. कंठ सुकून गेला, घटकापळे सरत होती. नामदेवाची आर्तताही शिगेला पोचू लागली. कंठातून शब्दोच्चार बाहेर पडेनासा झाला. तहानेने प्राण कंठाशी आले. नामदेवाला ग्लानी आली आणि नामदेव तेथेच विहिरीच्या काठावर आडवा झाला. नरहरी सावता यांनी त्याला वेळेवर धरले म्हणून, नाहीतर त्याचा तोल जाऊन तो विहिरीतच पडला असता. नामदेव पडला आणि विहिरीतून गडगड आवाज होऊ लागला. आवाजाबरोबर पाण्याची पातळी बरोबर येत होती. शेवटी पाणी विहिरीच्या काठावरून वाहू लागले. काठावर आडव्या झालेल्या नामदेवाचे कपडे भिजले. नामदेवाच्या तोंडात पाणी गेले. नामदेव सावध झाला. त्याने वाहणारे पाणी पोटभर पिऊन घेतले. सर्व संत मंडळींनी पाणी पिऊन घेतले. सर्वांनी नामदेवाचा, पांडुरंगाचा जय जयकार केला. विठ्ठल नामाचा गजर केला. पांडुरंग हरी, वासुदेव हरी, नामदेव महाराज की जय. ज्ञानदेव म्हणाले, नामदेवा, तुझ्या भक्तीने पांडुरंग अगदी तुझ्या अंकित झालेला आहे. धन्य आहेस हं, खरोखरी धन्य धन्य. ज्ञानदेवा, फार काय बोलू मी, अरे हे तर तुझेच कर्तृत्व आहे. आणि सर्व संत मंडळींनी पुन्हा पाणी पिऊन घेतले आणि पुढील प्रवासाला सुरुवात केली. तेथील रहिवासी लोक त्याचवेळी तेथे आले. त्यांनी विहीर भरून वाहणारे पाणी पाहिले आणि त्यांना कळून चुकले की ही जी किमया झाली आहे ती या संत मंडळींच्या मुळेच झाली आहे. म्हणून त्यांनी सर्व संत मंडळींनी केलेल्या जय जयकारात आवाज मिसळला. पांडुरंग हरी, वासुदेव हरी, नामदेव महाराज की जय, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. निघालेल्या संत मेळ्याला गावकऱ्यांनी निरोप दिला. प्रकरण 56. प्रभू रामचंद्र की जय, प्रभू रामचंद्र की जय, प्रभू रामचंद्र की जय. प्रभू रामचंद्रांचा जय जयकार करून अयोध्येमध्ये संत मंडळींनी पाऊल टाकले. मुखाने प्रभू रामचंद्राचे भजन चालू होते व मनातून प्रभू रामचंद्रांच्या चरित्राचे प्रसंग पुढे सरकत होते. त्यावेळच्या रामराज्याच्या वैभवाची चित्रे मनामध्ये उभी करीत ही सर्व संत मंडळी पुढे पुढे पाऊल टाकत होती. कालस्वरूप भगवंतांनी त्यावेळचा अयोध्येचा ग्रास केला होता. सर्व काही काळाच्या पडद्याआड गेले होते. होत्या त्या केवळ स्मृती. भौतिक वस्तुरूपाचा नाश झाला असला तरी अध्यात्म मात्र जसेच्या तसेच होते. अयोध्येतील प्रभू रामचंद्राचे दर्शन घेऊन मंडळी पुढे निघाली. प्राप्त झालेले राजवैभव सहजपणाने बाजूला सारून प्रभू रामचंद्रांनी वनवास पत्करला. एकवचनी, एकबाणी व एकपत्नी व्रताचे कडक आचरण करून मर्यादा पुरुषोत्तम म्हणून नावलौकिक मिळवला. अत्यंत त्यागी, गंभीर व अनासक्त जीवनाचा आदर्श जगापुढे ठेवला. आणि म्हणूनच की काय, त्याविरुद्ध अशा जीवनाचे प्रदर्शन करण्यासाठी भगवंताने कृष्ण रूपाने जन्म घेतला. गोकुळात बाळलीला केल्या. वृंदावनातील कुंजवनातून रासक्रीडा केल्या. द्वारकेमध्ये 16,108 स्त्रियांसाठी राजमहाल बांधले. द्वारकेचे वैभव पाहता पाहता संत मंडळी देहवान हरपून गेली. भगवंताच्या सर्व व्यापकतेविषयी बोलताना ज्ञानदेव म्हणाले, भगवान श्रीकृष्णाची लीला आगाध आहे. एकदा नारद मुनी श्रीकृष्णाला म्हणाले, श्रीकृष्णा, अरे 16,000 स्त्रियांशी तू एकटा कसा काय संसार करत असशील? कित्येक स्त्रियांना तुझे दर्शनही महिनोन्महिने घडत नसेल, त्यामुळे त्या बिचाऱ्या दुःखी होत असतील. त्यावर भगवान श्रीकृष्ण म्हणाले, नारदा, तुला तसे वाटणे साहजिकच आहे, पण प्रत्यक्षात तसे नाही. प्रत्येक स्त्रीबरोबर मी तिचा पती म्हणून अगदी व्यवस्थित संसार करतो. प्रत्येकीला वाटते की मी तिच्या एकटीबरोबरच संसार करत आहे, इतर स्त्रियांकडे मी कधी जातच नाही. यावर नारद म्हणाले, असे कसे होईल कृष्णा? श्रीकृष्ण म्हणाले, मग नारदा, तू अनुभव घे आणि मगच मला सांग. भगवान रुक्मिणीजवळ बसले आहेत असे पाहून नारद इतर स्त्रियांच्या महालात जाऊन पाहू लागला. तेव्हा त्यांना दिसले की कुठे श्रीकृष्ण जेवायला बसले आहेत, कुठे वामकुक्षी घेत आहेत, कुठे पत्नीशी मोठ्या प्रेमाने बोलत आहेत, कुठे मुलांशी खेळत आहेत, कुठे रुसलेल्या पत्नीची समजूत काढत आहेत. अशा वेगवेगळ्या चेष्टा भगवंत वेगवेगळ्या संसारात करत आहेत.
हे सर्व पाहून नारद थकून गेले व पुन्हा रुक्मिणीच्या महाली आले तर भगवान वामकुक्षी घेत गाढ झोपलेले आहेत. अशी भगवंताची लीला आहे. एवढ्या स्त्रियांशी संसार करून भगवंत पुन्हा ब्रह्मचारी आहेत, ही सुद्धा त्यांची लीलाच आहे. ज्ञानदेवाने भगवान श्रीकृष्णाचे केलेले हे वर्णन ऐकून सर्वांना आनंद झाला. संत मंडळींना कल्पना होती की दत्त महाराजाचे वास्तव्य गिरनार पर्वताच्या शिखरावर असते. त्यांच्या दर्शनासाठी आता सर्वांनी तिकडे मोर्चा वळवला व त्यांचा प्रवास त्या रोखाने सुरू झाला. गिरनार पर्वताच्या शिखरावर दत्त महाराजांचे वास्तव्य असते याची आठवण झाल्याने व ते स्थान येथून जवळच आहे याचा अंदाज आल्याने संत मंडळींनी दत्त महाराजांचं दर्शन घेऊन यात्रेचा शेवटचा टप्पा पूर्ण करावा असा निर्णय घेतला व त्याप्रमाणे त्यांनी गिरनार पर्वताच्या शिखराकडे जाण्यासाठी मार्ग धरला. दिगंबरा दिगंबरा श्री पादवल्लभ दिगंबरा, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त असा दत्त नामाचा जप करीत मंडळी त्या तालावर पावले टाकीत चालली होती. पर्वताची चढण अवघड होती तरी निर्धार त्याहून पक्का होता. त्यामुळे नामघोषाच्या नादात चढणीचा तिसरा टप्पाही आपण केव्हा चढून आलो याचा त्यांना अंदाजही लागला नाही. पर्वतमाथ्याच्या सपाटीवर आल्यावर सर्वांनी काही काळ विश्रांती घेतली. जवळच्या कुंडातील पाण्याने हातपाय व तोंड धुवून पाणी पिऊन घेतले. वृक्षावरून परिपक्व झालेली फळे खाली पडली होती. त्यांचा स्वीकार करून थोडा फलाहारही करून घेतला. औदुंबराच्या झाडाखाली दत्त महाराजांचे वास्तव्य असते हे माहिती असल्याने सर्वजण औदुंबराच्या झाडाचा शोध घेऊ लागले. थोड्या प्रयत्नाने त्यांना औदुंबराचे झाड दिसले. संध्याकाळचे सावट पसरलेले असूनही झाडाखाली दिव्य प्रकाश दिसत होता. जणू काही औदुंबराखालीच तेजस्वी सूर्य उदयाला येत आहे असे तेज तेथे पसरलेले होते. सर्व संत मंडळी त्या झाडाजवळ मंद पावले टाकीत गेली. तेथे त्यांनी 3 दिव्य देहधारी पुरुष पाहिले. निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, सोपान व मुक्ता यांचा चालण्याचा वेग वाढला. ते चौघे त्या दिव्य त्रिमूर्ती दत्ताजवळ गेले. श्री दत्तात्रय, मत्स्येंद्रनाथ व गोरक्षनाथ यांना अगम्य असे काहीच नव्हते. तरीही लौकिक अर्थाने सर्वांनी एकमेकांची ओळख करून घेतली व दिली. संत मंडळींनी त्यांना साष्टांग दंडवत घातले व सगळ्यांना या त्रयींनी आशीर्वाद दिले. दत्त महाराजांनी ज्ञानदेव व मुक्ताला जवळ घेतले. मत्स्येंद्रनाथांनी निवृत्तीनाथांना जवळ घेतले व गोरक्षनाथांनी सोपानाला जवळ घेतले. ज्ञानदेवांनी दत्त महाराजांना नमस्कार केला व ते म्हणाले, आपल्या आज्ञेप्रमाणे कार्य झाले आहे. ते कितपत योग्य अयोग्य हे आपण ठरवायचे आहे व आणखीन काही बाकी असल्यास तशी आज्ञा व्हावी. दत्त महाराज म्हणाले, ज्ञानदेवा, कार्य अतिशय उत्तम झाले आहे आणि आमच्या अपेक्षेपेक्षा कमी वेळात झाले आहे. आणखीन काही बोलायचे आहे काय? होय, मला वाटते जर कार्य संपले असेल तर आम्हाला भूलोकातून परतण्याची परवानगी द्यावी. तेही योग्य वेळी होईल. आणि क्षणातच तिथे अंधार पडला. ते तिघेही अदृश्य झाले तेव्हा सर्वांना दिसले की औदुंबराच्या झाडाखाली दत्त पादुका आहेत. तेथे एक पंटी तेवत आहे. सभोवताली अंधारात खांबासारखे वृक्ष उभे आहेत. मंद वारा सुटला आहे. पानांची सळसळ ऐकू येते आहे. श्री ज्ञानदेवांनी जय जयकार केला. श्री गुरुदेव दत्त महाराज की जय. श्री सद्गुरू मत्स्येंद्रनाथ महाराज की जय. श्री सद्गुरू गोरक्षनाथ महाराज की जय. आणि त्यापाठोपाठ सर्वांनी त्यांचा जय जयकार केला. केवळ या चौघा भावंडांमुळेच आपणाला हे दिव्य दर्शन घडले याची जाणीव होऊन सर्व संत मंडळींनी स्वतःला धन्य मानले. रात्री ज्ञानदेवांचे कीर्तन झाले. इतरांनी भजने म्हटली. पहाटेचा गार वारा अंगाला झोंबू लागला तेव्हा सर्वांनी पुढील प्रवासाला सुरुवात केली. संत मंडळीचा जथा टाळ मृदुंगाच्या तालावर पावले टाकीत चालला होता. विठ्ठल विठ्ठल नामाच्या आवर्तनाला वेग आला होता. विठ्ठल नामाने वातावरण दुमदुमून गेले होते. तसेच सर्व संत मंडळी त्या नामात धुंद होऊन गेली होती. नाचता नाचता शरीर थकले होते पण मन थकले नव्हते. उलट त्यात जास्त जास्त उत्साह निर्माण झाला होता. उत्साहाच्या भरात कोणीतरी ज्ञानदेवांना म्हणाले, आपण वेगवेगळी भजनं म्हणूयात. ज्ञानदेवा, तुम्ही भजन सांगा. ज्ञानदेव म्हणाले, जय जय रामकृष्ण हरी. आणि आता जय जय रामकृष्ण हरीचे भजन रंगात आले. थोडा वेळ नवीन भजन झाले. पुन्हा विठ्ठलाचे भजन होई. पुन्हा नवीन भजन. अशी भजनाची वेगवेगळी आवर्तने होऊ लागली. त्यात पांडुरंग हरी, वासुदेव हरी, रामकृष्ण गोविंद, जय जय रामकृष्ण गोविंद, जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल, श्रीराम जय राम, जय जय राम, गोपाळ कृष्ण राधे कृष्ण, जय जय राम कृष्ण हरी.
अशा अनेक प्रकारच्या भजनांचे ताल धरले जात होते आणि त्याच क्रमाने पुन्हा कोणीतरी ज्ञानदेवांना म्हणाले, ज्ञानदेवा आता नवीन भजन सांगा. ज्ञानदेव म्हणाले, राधे श्याम मुरली मनोहर राधे श्याम. आणि या भजनाला चिपळ्या व मृदुंगाची साथ होऊ लागली. वातावरणात शब्द घुमू लागले. भजनाप्रमाणे पायालाही वेग आला. तालात पावले पुढे पडत होती. तसा वेगाने रस्ता मागे सरकत होता. नामघोषाचा ध्वनी सूर्यनारायणापर्यंत पोहोचत होता, कारण तोही त्याच तालात स्वतःचा मार्ग क्रमित होता. संतांसह प्रवासाचे श्रेय घेत होता. लांबून देवळांची शिखरे दिसू लागली. मध्यान्हीचा सूर्य माथ्यावर आला. पायाखालची माती तापली होती, त्याचे चटके बसत होते. त्याचप्रमाणे पोटातील कावळेही पोटात चोची मारत होते. गावाचे दर्शन होताच नामदेवाच्या वृत्ती फुलून आल्या, कारण ते गाव औंढ्या नागनाथ होते. सोबत असलेल्या विसोबा खेचरांना नामदेवाने नमस्कार केला. काही वर्षांपूर्वी येथेच नामदेवावर गुरुकृपा झाली होती. सर्वजण नागनाथाच्या मंदिरी आले. श्री शिवाचे दर्शन झाले. गाभाऱ्यातील अनेक शिवलिंगाचे दर्शन सर्वांना झाले. सर्वांना आनंद झाला. देवळाच्या सभामंडपी बसून सर्वांनी भजन केले, विश्रांती घेतली. संध्याकाळी ज्ञानदेवाचे प्रवचन झाले. आज इथेच थांबू. हरि ओम तत्सत.